आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांची युती आता अवघ्या काही क्षणातच जाहीर होणार आहे। आपल्यासोबत सध्या मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। सर, आता युती जाहीर होणार आहे, किती मोठा आजचा हा दिवस असेल, काय वाटतं? मला वाटतं हा फक्त दोन पक्षांकरता नाही, परंतु महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जी लोक आहेत, जी मराठी लोक आहेत, त्यांच्याकरता अत्यंत ऐतिहासिक क्षण असेल आणि विरोधकांच्या पोटात गोळा आणणारा क्षण असेल। 5 जुलैला मराठी भाषेच्या मुद्द्यावर खरं तर पहिल्यांदा दोन्ही भाऊ एकत्र आलेले होते आणि आज अखेर राजकीय युती जाहीर होते। मुंबईसाठी आणि आगामी काळात महाराष्ट्रासाठी काय महत्त्वाचं असेल याचं? नक्कीच तुम्हाला दिसेल, जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतील तेव्हा ते जो विचार करतील तो महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचाच असेल, तो मराठी माणसाच्या भल्याचा असेल, तो मराठी संस्कृती कशा प्रकारे टिकेल, मराठी भाषा कशा प्रकारे महाराष्ट्रात एक नंबरला राहील ह्याचाच विचार करणार असेल। आणि पहिला मान हा मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसातच असेल, त्याकरता युती झालेली आहे। राजकीय युती आज जाहीर होणार आहे, पत्रकार परिषद देखील आहे, मात्र सगळ्यात कळीचा मुद्दा जे काही जागा वाटपाचा प्रश्न आहे तो सुटलाय का? नाही, मला वाटतं दोघे एवढे मॅच्युअर्ड आहेत आणि इतकी वर्ष राजकारणात आहेत, त्यामुळे दोन्ही बंधू उत्तमरित्या एकत्र बसून त्यांचे जे काही सन्माननीय नेते मंडळी आहेत त्यांनी उत्तमरित्या बसून उत्तमरित्या वाटप केलेलं असेल। राष्ट्रवादी शरद पवार गट हा देखील त्यांचं तुम्हाला समर्थन आहे असं त्यांच्याकडून समजतंय। काँग्रेस काही अद्याप सोबत आलेली नाहीये, अद्याप काही दिवस बाकी आहेत। काय पुढील कशी पुढे चर्चा आहे? काय काँग्रेसला घेण्याचे काही विचार आहेत का? त्याच्यावर मी तरी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। जर काय आमच्या पक्षाकडून निर्णय घ्यायचा असेल तर फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। आपण बघतोय की आता युती जाहीर झाल्याचं समोर येतच आता विरोधकांकडून जे सत्ताधारी त्यांच्याकडून टीका होण्यास सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की ही जी युती आहे ती सत्तेसाठी, खुर्चीसाठी युती आणि त्यांची जी युती आहे ती विचारांची युती आहे। विचारांची, एकनाथ शिंदेंची विचारांची, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर मारला, ज्यांनी सत्तेत असलेली सत्ता सोडून तोडून पक्ष फोडून बाळासाहेबांचा चिन्ह आणि पक्ष चोरून जे दुसऱ्या पक्षात गेले, मुख्यमंत्री काय झाले? मग सत्तेकरताच झाले होते ना। काही नाही, विरोधकांना प्रचंड त्रास झालाय। ती एक म्हण तुम्ही ऐकले का, जाहिरात तुमच्याच टीव्हीवर दिसते, जळजळतोय मी, मळमळतोय मी, हा त्यांना आता प्रॉब्लेम झालाय। दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात ह्या विचारांनीच हा त्रास झालेला आहे। लक्षात ठेवा, शेवटी महाराष्ट्राचे विषय हे पहिले, इतर विषयात जे काय मतमतांतर असेल, मग ते जे काय टीका करतात ते आम्ही ऐकतोय, त्यानंतर महाराष्ट्राच्या भल्याकरता हे दोन बंधू एकत्र येणार आहेत, हे लक्षात ठेवा। बाकी विरोधकांचं काम आहे टीका करणं, फक्त त्यांनी तत्वाच्या गोष्टी करू नयेत। त्यांची तत्व महाराष्ट्राने 2.5 वर्षात नीट पाहिलेली आहेत। सत्ताधारी कसे वागलेत, कसे पक्ष फोडलेत, सत्तेकरता कशी लाचारी केलेली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलेलं आहे। भाजपने देखील तुमच्यावरती टीका केलेली आहे। त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जर मुंबईचा विकास करायचा असेल तर ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे, केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत आणि आता महापालिकेत देखील त्यासाठी त्यांना सत्ता द्या। भाजप दुसरी काय भूमिका घेऊ शकते? भाजपचं कसं आहे, गरज सरो आणि वैद्य मरो। ते आता राजसाहेबांवरती टीका करतायत, परंतु लोकसभेला जेव्हा राजसाहेबांची गरज होती तेव्हा या शिवतीर्थावरती, राजसाहेबांच्या शिवतीर्थावरती मला वाटतं पायगड्या घालत होते की सभेला या भाषणामध्ये। तेव्हा का बोलवलं होतं? टीका करणं सोपं असतं, परंतु राजसाहेब ठाकरे हे स्वतःच्या विचारांशी, मतांशी ठाम असतात, म्हणून सत्तेत ते आहेत का नाही आहेत हा विषय नंतरचा असतो, परंतु राजविचार, राजभाषा आणि राजशक्ती ही या महाराष्ट्रात कधीही कमी होऊ शकत नाही। आणि तुम्हाला आता वर्तमानात आणि भविष्यात दिसेल की पूर्ण ताकद फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रात या दोन्ही बंधूंच्या रूपाने किती मोठ्या प्रमाणात दिसेल हे बघाल तुम्ही। एकीकडे तुमची युती जाहीर होते तर तिकडे शिंदे आणि भाजपची चर्चा देखील अंतिम टप्प्यात आहे। काय वाटतं की 16 तारखेला काय चित्र असेल मुंबईचं? कोण चित्र? 100% मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल, विजयश्री ही ठाकरेंचीच होणार कुठल्याही परिस्थितीत, नक्कीच। आपण ऐकलं की होते अविनाश अभ्यंकर। आता काही वेळातच युती जाहीर होणार आहे आणि ही युती जाहीर झाल्यानंतर नक्कीच त्याचा फायदा हा दोन्ही ठाकरेंना होईल आणि सत्ता देखील त्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।